आता गुगल वर आपण सगळ्या मोबाईलचा वगैरे एक्सेस आपण देतो, बरोबर, किंवा अदर ऍप्स म्हटलं बरोबर. नाही तर. आणि प्रोसेस कशी आहे की तुम्ही जोपर्यंत तो एक्सेस देत नाही बरोबर, तोपर्यंत तुमची प्रोसेस पुढे जात नाही. पुढे जात नाही. राईट, तर बरोबर. मग शेवट तो डाटा शेअर होतोच आहे. राईट, मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बरोबर. आता काय गंमत आहे बघ, फेसबुक हम्म, हे जे ऍप्लिकेशन आहे हम्म, ते आम्ही समजा डाउनलोड करायला गेलो, जसं की तुझं स्क्रोल करत गेलास तर खाली तुला सी डिटेल्स नावाचं एक पेज मिळतं. खूप हम्म. छोटा ऑप्शन आहे. सी डिटेल्सला क्लिक केलीस ना की तो खाली तुला देतो, मी तुझ्याकडनं काय काय घेतो हे तो देतो. हम्म. प्ले स्टोअरवर सगळ्या ऍप्लिकेशनच्या खाली आहे. बरोबर. मग तिथे जाऊन तू बघू शकतोस की तुझ्याकडनं कॅमेराचा ऍक्सेस घेतला जातो, तुझ्याकडनं स्टोरेजचा ऍक्सेस घेतला जातो, तुझ्याकडनं माईकचा ऍक्सेस घेतला जातो, तुझ्याकडनं तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ऍक्सेस घेतला जातो. हम्म. आणि त्याशिवाय तू गुगलवर काय सर्च करतोस याचं ऑटोमेटेड डेटाबेस फेसबुकला ट्रान्सफर होतो. म्हणून तू गुगलवर जर नायकीचे शूज सर्च केलेस तर तुला फेसबुकवर नायकीची ऍडव्हर्टाईज दिसायला हो, सुरुवात हो. होते. हे तुला फेसबुकवर कुठून आलं? डाटा तर तो तुम्ही- डेटा ऑलरेडी हा. शेअर झालाय आणि तो तुला माहिती आहे की शेअर झालाय. आम्ही ते बरोबर. वाचलंच नाहीये. ही जी अडचण आहे, ही अडचण म्हणून आम्ही आपल्या जुनी म्हण येणार आहे, आपण शाळेवर पण लिहित होतो, वाचाल तर वाचा. हो. मी वाचणंच सोडून दिलं ना. म्हणून तुला म्हटलं की वाचणं ही त्यातली मेन कन्सेप्ट आहे. मी जेव्हा एखादं फायनान्स ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतोय फोनमध्ये, हम्म. दॅट इज लिगल ऑर इलिगल हे मी वाचत नाही. म्हणून सगळ्यात सोपा पर्याय सांगतो, जे ऍप्लिकेशन तू वापरणार आहेस हम्म. त्या ऍप्लिकेशनचं नाव गुगलला टाकायचं, हम्म. स्पेस द्यायची आणि त्याच्या पुढे रिव्ह्यू नावाचा शब्द टाकायचा आणि सर्च करायचं. बरोबर. त्या ऍप्लिकेशन बद्दल समाजातलं म्हणणं काय आहे हम्म. हे आपल्याला कळतं.